तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. फुलपगारे सर अक्षराला म्हणत असतात की मी त्या लेटरमध्ये माझ्या राजीनाम्याचं कारण सांगितलं आहे ना. मात्र अक्षरा म्हणते की सर ते सगळं जाऊ द्या, आत्ता मी तुमच्या समोर आहे ना, मग मला खरं कारण सांगा. तुम्ही प्लीज कोणालाही घाबरू नका. आणि त्यावर भुवनेश्वरीसुद्धा म्हणते की हो फुलपगारे, तुम्ही कोणालाही घाबरू नका. तुम्ही राजीनामा नक्की का दिला ते आता सगळ्यांनाच कळू द्या. तर अक्षरासुद्धा म्हणत असते की हो सर, प्लीज मला तुम्ही सांगा की तुम्ही भुवनेश्वरी मॅडममुळेच राजीनामा दिला आहे ना. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की खरं का फुलपगारे, माझ्या दबावाखाली तुम्ही राजीनामा दिलाय का. आणि त्यावर फुलपगारे सर मान हलवूनच नकार देतात. मात्र भुवनेश्वरी म्हणते की असं मान हलवून नकार देऊ नका, त्यात ज्या काही विचारात आहे ना त्याचं तोंडाने उत्तर द्या. आणि मग फुलपगारे सर अक्षराला सांगतात की भुवनेश्वरी मॅडमने माझ्यावर कोणताही दबाव टाकलेला नाही, मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते सर माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही भुवनेश्वरी मॅडममुळेच राजीनामा दिला आहे. मात्र फुलपगारे सर स्वतः अक्षराला सांगतात की असं नाही आहे, माझ्या बायकोची तब्येत अचानक बिघडली आहे, मला तिची 24 तास काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी राजीनामा दिलाय. मात्र तरीही अक्षरा विश्वास ठेवत नाही. त्यामुळे शेवटी अधिपती वैतागून म्हणतो की मास्तरीनबाई, तुम्हाला का कळत नाही आहे, त्यांच्या मिसेसची तब्येत ठीक नाही आहे म्हणून त्यांनी राजीनामा दिलाय. मात्र अक्षरा काही ऐकूनच घेत नाही. तर भुवनेश्वरी इन्स्पेक्टर साहेबांना समोर बोलावते आणि त्यांना विचारते की आता पटली का तुमची खात्री, बघितले का सगळे साक्षी पुरावे. आणि त्यावर ते इन्स्पेक्टर भुवनेश्वरीची माफी मागत म्हणतात की मॅडम आमच्याकडून चूक झाली, आम्हाला माफ करा. आणि त्यानंतर ते तेथून निघून जातात. आणि त्यानंतर अक्षरा फुलपगारे सरांचा हात पकडत त्यांना म्हणते की सर तुम्ही माझ्यासोबत आतमध्ये चला, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मात्र फुलपगारे सर म्हणतात की अक्षरा तुला जे काही बोलायचं आहे ते इथेच बोल. आणि त्यावर अक्षरा म्हणते की सर तुम्ही का खोटं बोलताय, तुमच्या चेहऱ्यावर मला प्रेशर दिसतंय. आणि त्यावर अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई हे काय करताय तुम्ही, त्यांनी आत्ताच सांगितलं ना की त्यांची बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्याच गोष्टीचं त्यांना प्रेशर असणार. मात्र अक्षरा या गोष्टीवर विश्वास ठेवायला काही तयार होत नाही. त्यामुळे भुवनेश्वरी म्हणते म्हणजे सुनबाई तुम्ही बोलतायत ते खरं आणि बाकी सर्वजण बोलतायत ते खोटं का. तर अक्षरा पुन्हा म्हणते की मॅडम मला पूर्ण खात्री आहे की तुमच्याचमुळे सरांनी राजीनामा दिला आहे. आणि मग ती फुलपगारे सरांना म्हणते की सर तुम्ही आज का खोटं बोलताय मला खरंच माहीत नाही, पण तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही मला फक्त पुस्तकी ज्ञान शिकवलं नाही तर जगण्याची मूल्य आणि नीतिमत्तासुद्धा शिकवली आहे. माहीत नाही का, पण आज असं वाटतंय की तुम्हीच सगळी मूल्य विसरून गेले आहात. आणि त्यावर फुलपगारे सर म्हणतात की अक्षरा तुला जे समजायचं आहे ते समज, आणि माझ्याकडून जर तुझं मन दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो, पण मी जे काही सांगतोय तेच खरं आहे. आणि मग ते तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही फक्त तुमच्या विद्यार्थिनीचा निरोप घेऊन निघालात का. आणि त्यावर फुलपगारे सर तिची माफी मागतात. तर भुवनेश्वरी पुन्हा एकदा अक्षराला विचारते की तुम्हाला अजून यांना काही विचारायचं आहे का. आणि त्यावर अक्षरा म्हणते हो, माझा आता एक शेवटचा प्रश्न आहे. आणि मग ती फुलपगारे सरांना विचारते की तुम्ही आज अचानक इथे कसे आलात, याआधी 2 दिवस तर तुम्ही फोनसुद्धा उचलत नव्हता, आज असं नक्की काय झालं. आणि त्यावर फुलपगारे सर सगळ्यांना सांगतात की गेले 2 दिवस माझा फोन बंद होता, जेव्हा आज मी माझा फोन सुरू केला तेव्हा तुम्हा सगळ्यांचे मिस कॉल दिसले, मला वाटलं की नक्कीच इकडे गोंधळ उडाला असेल आणि त्यामुळे मी ताबडतोब इथे आलो. तर भुवनेश्वरी त्यांना विचारते की त्यात आमचासुद्धा मिस कॉल होता ना. आणि त्यावर फुलपगारे सर हो म्हणतात. तर अक्षरा म्हणते की सर आता माझा शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही ज्या दिवशी कोल्हापूर सोडलं त्याच दिवशी तुम्हाला भुवनेश्वरी मॅडम भेटण्यासाठी आल्या होत्या ना, मग त्या किती वेळ तुमच्या घरी होत्या. त्यावर त्या फुलपगारे सरांच्या घराशेजारची बाई म्हणते की अगं मी मगाशीच सांगितलं ना अर्धा तास. तर फुलपगारे सर म्हणतात अर्धा तास कशाला, त्या चांगल्या 40-45 मिनिटं होत्या. तर अक्षरा विचारते मग त्या 40-45 मिनिटांमध्ये नक्की काय काय घडलं. आणि त्यावर फुलपगारे सर सांगतात की भुवनेश्वरी मॅडम माझ्या बायकोला भेटण्यासाठी आल्या होत्या, त्यांनी तिच्या तब्येतीची चौकशी केली. आणि त्यावर अक्षरा म्हणते पण मगाशी मॅडम तर म्हणाल्या की तुमच्या मिसेस झोपल्या होत्या त्यामुळे त्या 5 मिनिटात निघाल्या. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की सुनबाई ते सांगायचं राहून गेलं, आणि आम्ही तुम्हाला म्हणालो होतो ना की आम्हाला ट्रस्टच्या कागदपत्रांवर सरांची सही घ्यायची होती,
आणि सह्या घेत असतानाच त्यांची बायको बाहेर आली, तेव्हा आम्ही त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि मग ती फुलपगार विचारते की असंच घडलं होतं ना, आणि त्यावर ते सुद्धा हो म्हणतात. तर अक्षरा म्हणते की सर आता मी काय बोलू, तुम्ही तर मॅडमच्या प्रत्येक होला हो करताय. आणि त्यावर फुलपगारे सर म्हणतात की अक्षरा जे काही आहे ते स्वीकार, उगाच जुन्या गोष्टींचा विचार करत बसू नको, आणि मग ते तेथून निघून जातात. तर भुवनेश्वरी अधिपतीला विचारते की बोला अधिपती, आता काय करायचं. त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब आम्ही त्यांच्या वतीने तुमची माफी मागतो. तर भुवनेश्वरी नाटक करत म्हणते की तुम्ही का माफी मागताय, आम्ही सुनबाईंबद्दल नाही बोलत, हळदी कुंकवासाठी बायका आल्या आहेत त्याचं काय करायचं ते बोलतोय. सुनबाईंना तयार व्हायला सांगा. आणि मग अधिपती अक्षराला घेऊन रूममध्ये जातो. तो अक्षराला म्हणत असतो की आम्ही तुम्हाला अनेकदा सांगितलं होतं की हे असं काही करू नका, पण तुम्ही नाही ऐकलं. मात्र अक्षरा अधिपतीवरच ओरडते, त्यामुळे तो नाईलाजाने बाहेर निघून जातो. तर दुसरीकडे घरी आलेल्या बायका भुवनेश्वरीला म्हणत असतात की तुमची सुनबाई तुम्हाला एवढं बोलली, पण तरी तुम्ही तिला काहीच कसं बोलला नाहीत. आणि त्यावर भुवनेश्वरी नाटक करत म्हणत असते की सुनबाई वयाने लहान आहेत, आपणच त्यांना समजून घ्यायचं, आपण मन मोठं नाही करणार तर कोण करणार. तर त्या बायका म्हणत असतात की आमची सून जर अशी बोलली असती ना, तर आम्ही तिला चांगलंच झापलं असतं. तर दुसरीकडे चारुहास सर अधिपतीसोबत बोलण्यासाठी जातात. ते अधिपतीला म्हणत असतात की तू त्या भुवनेश्वरीवर विश्वास नको ठेवू, या घरात तुझी काळजी फक्त मला आणि अक्षराला आहे, त्या बाईला नाही. मात्र अधिपती त्यांच्यावर ओरडून म्हणतो की तुम्हाला जर खरंच माझी काळजी असेल ना, तर तुमचं तोंड बंद ठेवा, आणि तो तेथून निघून जातो. त्यानंतर अक्षरा तयार होऊन हळदी कुंकवासाठी येते. भुवनेश्वरी तिला हळदी कुंकू लावते. त्यानंतर अक्षरा घरात आलेल्या सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावते, त्यांना गिफ्ट देते, आणि मग त्या बायका तेथून निघून जातात. मात्र त्यानंतर भुवनेश्वरी अधिपतीला विचारते की तुम्ही तुमचा शब्द विसरला तर नाही ना. आणि त्यावर अधिपती विचारतो कोणता शब्द आईसाहेब. तर भुवनेश्वरी म्हणते की त्या दिवशी आम्ही म्हणालो होतो की फुलपगारे सरांच्या राजीनाम्यामागे जर आमचा हात असेल तर आम्ही नेसत्या कपड्यांनिशी हे घर सोडू. मात्र जर सुनबाईंनी केलेले आरोप खोटे असतील तर मात्र तुम्ही त्यांना हाताला धरून या घराबाहेर काढायचं. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. चारुहास सर मोठ्यानेच भुवनेश्वरीवर ओरडतात. मात्र अधिपती त्यांना गप्प राहायला सांगतो. आणि मग तो भुवनेश्वरीला म्हणतो की आईसाहेब आम्हाला असं वाटलं की तुम्ही हे विसरलात, तुम्ही मास्तरीणबाईंना माफ केलं. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की अधिपती आम्ही त्यांना माफ करायला तयार आहोत, मात्र हा सगळा प्रकार जर 4 भिंतींच्या आत घडला असता तर आम्ही काहीच बोललो नसतो. मात्र सुनबाई आम्हाला सगळ्या बायकांसमोर बोलल्या, आमच्यावर वाटेल ते आरोप केले, आमची बदनामी झाली. तुम्हाला आमच्या मानाचं काहीच वाटत नाही का. आणि त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब तुम्ही प्लीज असं बोलू नका, तुमच्या मानासाठी आम्ही काहीही करू शकतो. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की अधिपती तुम्ही आमच्यासाठी काही करू नका, तर या घरासाठी काहीतरी करा. आज आम्ही इतकी वर्ष या घरासाठी राबतोय, कोणाची आपल्या घराकडे वाकड्या नजरेने बघण्याची किंवा बोट दाखवण्याची हिंमत झाली नाही. मात्र आज पोलीस आपल्या घरी आले. आणि त्यावर अक्षरा म्हणते की मॅडम मी बोलायची थांबले होते, मी तुम्हाला म्हटलं सुद्धा होतं की आपण आतमध्ये जाऊन बोलू, मात्र तुम्ही माझं ऐकलं नाही. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते हो ना सुनबाई, म्हणजे यात सुद्धा माझीच चूक आहे, मीच तुम्हाला बोलायला भाग पाडलं ना. आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते. त्यामुळे अधिपती अजून चिडतो. तर भुवनेश्वरी रडायचं नाटक करते आणि अधिपतीला म्हणते की आजपर्यंत आपल्या घराकडे कोणाची बोट दाखवण्याची हिंमत नव्हती, मात्र आज सगळीकडे आपली बदनामी झाली, आणि ज्यांच्यामुळे हे सगळं घडलं त्यांना मात्र याचा पश्चातापही वाटत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.